गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहना दियेन भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि आमचं प्रकरण सुरू आहे लेश्या प्रकरण. लेशेमध्ये आम्ही कृष्ण, नील आणि कापोत या 3 लेशांमध्ये मिळून एक चार्ट आम्ही बघितलेला होता 24 ठाणांतर्गत. आणि त्या ठिकाणी गती 4ही सांगितलेल्या होत्या त्यामध्ये, आणि गुणस्थान सांगितलेले होते 1 ते 4 पर्यंत. संयम याच्यामध्ये कृष्णादी 3 लेशेमध्ये सम्यक्त्व काही प्रकारचं राहू शकतं, आणि संयम मात्र तो जीव असंयमीच असतो. कृष्ण, नील आणि कापोत लेशावाला जीव असंयमीच आहे. अशा प्रकारची आम्ही विवक्षा बघितलेली होती. आता प्रश्न 48 पेजवरचा पहिला प्रश्न. कृष्ण लेशा किसे कहते है. काल आपण तसे 6 लेशेच्या संबंधामध्ये 6 श्लोक बघितलेले होते, आणि त्यामध्ये थोडक्यात कृष्ण लेशावाला जीव कसा असतो. तर दुराग्रही, उपदेश अवमानना, नंतर तीव्र वैर, इतकं तीव्र वैर अंतरंगामध्ये त्याच्या असतं की भवभवांतरी देखील तो आपलं वैर विसरत नाही. जसं कमठाच्या मनामध्ये पार्श्वनाथ स्वामींबद्दल असं तीव्र वैर होतं की 10 भव पर्यंत ते एकमेकांचा वैर विसरले, म्हणजे पार्श्वनाथ स्वामी विसरले पण कमठ मात्र वैर विसरला नाही. अशी ज्यांची लेशा आहे ती कृष्ण लेशा म्हटली जाते. अतिक्रोध, दुर्मुखलेला, निर्दयता, क्लेश, ताप, हिंसा, असंतोष आदि परम तापस भाव कृष्ण लेशा के लक्षण है. स्वतःच कितीही नुकसान झालं तर चालेल, पण मी दुसऱ्यांचं नुकसान करेलच करेल, अशा प्रकारची एक प्रकारची प्रतिशोधाची भावना या कृष्ण लेशावाला जीवांची असते. कृष्ण लेशा से युक्त दुष्ट पुरुष अपने ही गोत्रीय तथा एकमात्र स्वकलत्र को भी मारने की इच्छा करते हैं. म्हणजे स्वतःच्या घरामध्ये जर इस्टेटीवरून भांडणं झाले किंवा काही बोलचाल झाली तर एकमेकांचा जीव घेण्याची देखील ज्याची तयारी असते, किंवा स्वतःचं कलत्र म्हणजे पत्नी, पत्नीला देखील जो पैशासाठी, हुंड्यासाठी किंवा क्षुल्लक करण्यासाठी देखील जो मारून टाकण्याची ज्याची तयारी असते, अशा प्रकारचे परिणाम ज्याचे आहे तो कृष्ण लेशावाला आहे. दया धर्म से रहित, वैर को न छोड़ने वाला, प्रचंड कलह करने वाला तथा क्रोधी होता है. एक उदाहरण सहज आठवलं म्हणून सांगते. कृष्ण लेशावाल्या जीवनामध्ये कशी असते कृष्ण लेशा. तर कृष्ण लेशावाला व्यक्ती म्हणजे जर आम्ही बघितलं तर काही असे आक्रमक भारतामध्ये होऊन गेले, टिपू सुलतान सारखे, की त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची प्रतिशोधाची भावना राहिली. खाली दक्षिणेमध्ये जो चंदन वृक्षाकडे जाणारा घाट चामुंडी घाट, आणि या चामुंड घाटामध्ये सेना चाललेली होती, आणि त्यावेळेला चतुर्विध सैन्य होतं. हत्ती, घोडे, पायदळ अशा प्रकारचं सैन्य त्या काळामध्ये राहत होतं. त्या घाटामध्ये तेव्हा अत्यंत शार्प टर्निंग आणि निमुळता घाट
आणि त्या ठिकाणी एका हत्तीचा त्या घाटामध्ये पाय घसरून तो दरीमध्ये कोसळला. ज्या वेळेला लक्षात घ्या, अशा प्रकारे प्राण्यांवरही अशा प्रकारे मरण ओढवतं. मरणाच्या भीतीने कुणीही आक्रंदन करत असतो, म्हणजे चित्कारत असतो. तर त्या हत्तीचा तो अंत्य समयातला चित्कार ऐकून त्याला त्या ठिकाणी आसुरी आनंद झाला. आणि आसुरी आनंद झाला आणि तसा आवाज परत परत ऐकावा या अभिलाषेपोटी त्यांनी 7 ते 8 हत्ती त्या दरीमध्ये ढकलले, की जेणेकरून ते जीवाच्या आकांतांनी ओरडतील. आणि त्या रौद्र ध्यानामध्ये त्यांनी, हिंसेच्या रौद्र ध्यानामध्ये त्यांनी आनंद मांडला. अशा प्रकारचं रौद्र ध्यान, हिंसानंदी अशा त्यांनी जीवनात त्या ठिकाणी असे जे परिणामवाले जीव असतात, हे आहे कृष्णलेशा असणाऱ्या जीवांचे परिणाम. नंतर दुसरी लेशा सांगितलेली आहे नीललेशा. हा कृष्णलेशेचा वर्ण आपण बघितला होता, काळ्या भवऱ्याप्रमाणे असा हा काळा कुट्ट. अशा प्रकारचे याचे परिणाम कलुषित, अत्यंत विकृत परिणाम असे या जीवाचे असतात. नीललेशा विषयासक्त, नंतर मतिहीन, मानी, विवेक बुद्धीनी रहित, मंद, आळसी, कायर, प्रचुर माया कर्म में संलग्न, निद्राशील, दूसरों को ठगने में तत्पर, लोभ के अंध, धन धान्यादि जनी सुख का इच्छुक और बहु संज्ञायुक्त लीनलेशा वाला असणार आहे. बहुसंज्ञा म्हणजे आहार, भय, मैथून यामध्ये अति लोलूप किंवा आहारामध्ये किंवा विषयांमध्ये अति लोलूप असणारी ही व्यक्ती आहे. आणि मूर्खता, कार्य की अनिष्ठा, भीरुता, अतिविषयाभिलाषा, अतिगृद्धी, माया, तृष्णा, अतिमान, वंचना, अनृत भाषण म्हणजे खोटं भाषण, चपलता, अतिलोभ आदि भाव नीललेशे के लक्षण है. कोण असं म्हणत आहे? तिलोयपंती ग्रंथामधले आहे किंवा राजवार्तिक मध्ये अशा प्रकारचं त्यांनी त्याचं लक्षण दिलेलं आहे. कापोतलेशा किसे कहते हैं? जो दूसरे के ऊपर रोष करता हो, निंदा करता हो, दूषण, शोक, भय बहुल हो, दूसरों से ईर्षा करता हो, पर का पराभव करता हो, नाना प्रकार से अपनी प्रशंसा करता हो, पर का विश्वास नहीं करता हो, अपने समान दूसरों को नहीं मानता हो, स्तुति करने पर अति संतुष्ट होता है, अपनी हानि वृद्धि को नहीं जानता हो, रण में मरण का इच्छुक हो, स्तुति प्रशंसा किए जाने पर बहुत धान्यादि देवे, ये सब कापोत लेशा के लक्षण है. आणि ह्या 3 लेशा अशुभ लेशा म्हटल्या गेलेल्या आहे. 3 लेशेंचं हे त्यांनी वर्णन केलं. आता प्रश्न आहे, किन किन जीवों के नीललेशा नहीं होती है? कोणत्या कोणत्या जीवाला नीललेशा होणार नाही? वैमानिक देवांना. वैमानिक देवांना आणि देवींना पण. आणि देवदेवी आणि सगळ्या. हा, आणि मला असं वाटतंय गुणस्थानं लावले तर हम्म. पाचव्यापासून, हो, पाचव्यापासून बहुतेक. पाचव्यापासून ही ह्या 3 आणि शुक्लविषम आहे. अजून एक आहे जेव्हा तो जीव नरकात, हा 7व्या नरकातला, नरक तिथे कृष्ण लेक्षच असेल. हा, आणि पहिल्या आणि दुसऱ्या नरकात कापोत आहे ते आहे ना. कापोत मग मधल्याच नरकामध्ये फक्त हा. नीललेशा आहे. पहिल्या दुसऱ्या नरकात कापोत लेशा आहे. मग तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या नरकात नीललेशा आहे. म्हणजे ते 2, 3 हे सोडून द्यायचे. म्हणून पहिल्या, दुसऱ्या आणि 6व्या, 7व्या नरकामध्ये नीललेशा नसते, कारण तिथे इकडे कृष्ण आहे आणि इकडे कापोत आहे. नंतर दुसरं भवनत्रिक देवी आणि
वैमानिक जातीचे देव सगळे वरपर्यंतचे, कारण वैमानिक जातीच्या देवांना अशुभ लेशा असत नाही. आणि भवनत्रिक देवांना देखील असते, पण अपर्याप्तक अवस्थेत असते. पर्याप्तक झाल्यानंतर त्यांना पण पीत पद्म शुक्ल लेशा असते. म्हणून भवनत्रिक देवांमध्ये आणि देवींमध्ये देखील पर्याप्तक अवस्थेनंतर अशुभ लेशा राहत नाही. ती जी सांगितलेली आहे, आपण 4 काल गती लावताना 4ही गती लावल्या, तर भवनत्रिक देवांमध्ये कशा अपेक्षेने लावलं? अपर्याप्तकाच्या अपेक्षेने. आणि पर्याप्तक झाल्यानंतर मात्र त्याला त्या लेशा राहणार नाही. नंतर भोगभूमी आणि कुभोगभूमीमध्ये देखील पर्याप्तक अवस्थेत या लेशा राहत नाही. नंतर भोगभूमीमध्ये जाणारे जे सम्यक दृष्टी जीव आहे त्यांना देखील नाही. मिथ्या दृष्टी का नाही घेतले? प्रश्न, भोगभूमीमध्ये जाणारे सम्यक दृष्टी जीव का सांगितले? मिथ्या दृष्टी का नाही म्हटलं बा? कारण अपर्याप्तक अवस्थेत अशुभ लेशा राहू शकते. भोगभूमीमध्ये जाणारा जीव आहे, पण मिथ्यात्व गुणस्थान त्याचं मरण झालं तर तो जीव अपर्याप्तक अवस्थेत त्याला कृष्णादी लेशा असू शकतात. मात्र पर्याप्तक झाल्यानंतर कुठल्याही भोगभूमीमध्ये अशुभ लेशा असत नाही. म्हणून भोगभूमी आणि कुभोगभूमीच्या पर्याप्त अवस्थेत आणि भोगभूमीमध्ये जाणाऱ्या सम्यक दृष्टी जीवांना. नंतर पंचम गुणस्थान से लेकर 13वें गुणस्थान तक तिथपर्यंत आता ही लेशा नील लेशा राहणार नाही. आणि 7वं महत्वाचं सांगितलं की तीर्थंकर प्रकृति की सत्ता वाले 3रे नरक के नारकियों की. 3ऱ्या नरकात आहे तरी देखील त्याची कापोत लेशा राहील, नील लेशा राहणार नाही. उत्कृष्ट राहील कदाचित कापोत, पण कापोत लेशा राहील आणि नील लेशा त्याची 3ऱ्या नरकातल्या जीवांची साधारणतः जगण्य नील आहे. परंतु या ठिकाणी अपवाद म्हणून सांगितलं की तीर्थंकर प्रकृतीची ज्याच्या सत्तेत आहे, म्हणजे जो आता त्या ठिकाणी तीर्थंकर प्रकृतीचा बंध करतो आहे, त्या जीवाला 3ऱ्या नरकामध्ये देखील कापोत लेशा असणार, नीललेशा असणार नाही. अशा तऱ्हेने 7 दृष्टींनी हे कथन केलेलं आहे. अत्यंत बारीक आणि सूक्ष्म असं कथन लेशेच्या बाबतीत सुरू आहे. क्लिअर झाली ही आयडिया? पुढचा प्रश्न, कृष्णादि अशुभ लेशाओं के साथ प्रथमोपशम सम्यक्त्व कहां पर पाया जाता है? प्रश्नाचा आलाय स्वरूप लक्षात? नरकात पाहिलंय आपण. नरकातच पाहतील. आणि मनुष्य पर्यायीत असेल तर तो ज्या वेळेला प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करतो त्यावेळेला तो नियमपूर्वक शुभ लेशेमध्येच असतो. नंतर तो अशुभ लेशेत जाऊ शकतो प्राप्त झाल्यावर समजा, परंतु ज्या वेळेला सुरुवात करतो आहे त्यावेळेला त्याची लेशा शुभच मनुष्य पर्यायीत आणि तिर्यंच पर्यायीत असणार आहे. उत्तर पाहू कि कृष्णादि अशुभ लेशाओं के साथ प्रथमोपशम सम्यक्त्व मात्र नरकों में ही पाया जाता है. कारण 7व्या नरकातल्या जीवाला ज्या वेळेला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते त्यावेळेला करण परिणामामध्ये सुद्धा लक्षात घ्या, त्याचे आता परिणाम कोणते सुरू आहे? प्रथमोपशम सम्यक्त्व त्याला प्राप्त करायचं आहे, तर त्या जीवाचे करण परिणाम तिथे होतील की नाही होतील? 7व्या नरकात अधःकरण, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण करेल का तो की नाही करणार? करेल ना, त्याशिवाय सम्यक्त्व मिळणार कसं? त्याच्याशिवाय सम्यक्त्व त्याला होणार नाही. त्यामुळे तिथे त्याचे 7व्या नरकातही परिणाम कोणते होणार आहे? अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण परिणाम होणार आहे. आता अनिवृत्तीकरण परिणाम साधारणतः झाल्यानंतर जीवाला सर्वत्र उच्च गोत्राचा बंध होत असतो. परंतु हा 7व्या नरकातला नारकी ज्या वेळेला अनिवृत्तीकरण परिणाम करतो आहे त्यावेळेला त्याला जसा मिथ्यात्वाचा बंध तर सगळ्यांनाच होतोय. मिथ्यात्वाचा बंध
अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयापर्यंत तर सगळ्यांनाच आहे, पण बाकीच्यांना मात्र काही अशुभ प्रकृतीचा बंध त्या ठिकाणी होत नाही. पण या 7व्या नरकातल्या नारकी जीवाला त्या ठिकाणी सुद्धा नीच गोत्राचा बंध होतोय. अनिवृत्तीकरणात देखील कृष्णलेशा आहे आणि त्या परिणामाने तो नीच गोत्राचा बंध तिथे पण करतो आहे. अशा तऱ्हेचे त्याच्या परिणामांमध्ये कलुषता असणार आहे. 3 करण होतात, पण 3 करण होत असतानाही त्याची कृष्णलेशाच त्या ठिकाणी आहे. एवढंच नव्हे तर ज्याला सम्यक्त्व होतं तेव्हाही त्याची कृष्णलेशाच असते नरकामध्ये, 7व्या नरकामध्ये विशेषतः. म्हणून सम्यक्त्व मात्र नरकों में ही पाया जाता है. कर्म भूमिया मनुष्य और तिर्यंचों में प्रथमोपशम सम्यक्त्व की उत्पत्ति के समय शुभ लेशाए ही पाई जाती है. कर्मभूमी मनुष्य आणि तिर्यंच आहे आणि त्या जीवाला जर आता सम्यक्त्व होणार आहे, प्रथमोपशम सम्यक्त्व, तर ते कसं होईल? शुभ लेशा वाल्याला होईल. म्हणजे त्याच्या परिणामामध्ये पीत पद्म शुक्ल लेशा रूप परिणाम असायला लागेल. उसके बाद अशुभ लेशा संभव है. भोग भूमि तथा देवों में प्रथमोपशम सम्यक्त्व के साथ अशुभ लेशाएं नहीं होती, क्योंकि उनकी पर्याप्त अवस्था में शुभ लेशाएं ही पाई जाती है. म्हणून अशुभ लेशेचा नियम सम्यक्त्वासोबत कुठे घटित होईल? फक्त नारकी जीवांमध्ये घटित होऊ शकतो. पुढचा प्रश्न, कापोतलेशा के साथ कितनी गतियों में रौद्र ध्यान हो सकता है? कापोतलेशा सोबत किती गतीमध्ये रौद्र ध्यान होऊ शकेल? कापोतलेशा 1 ते 4 गुणस्थान आहे आणि रौद्र ध्यान 1 ते 5 गुणस्थान आहे. तर म्हणजे चारही गतीत पॉसिबल आहे ना हे तर? हो, चारही गतीत पॉसिबल चारही आहे. गतीत तसं पॉसिबल आहे. बरोबर आहे. आणि रौद्र ध्यान 5व्या गुणस्थानापर्यंत आहे, त्यामुळे चारही गतीतल्या चारही मध्ये भवनत्रिक देवांना घ्यावं लागेल, कारण देवांमध्ये नाही होणार रौद्र ध्यान. पाहू आता. नरक अपर्याप्त गतीमध्ये अवस्थेत पहिलेचे लावू शकतो ना, अपर्याप्त अवस्थेत देवांमध्ये आपण रौद्र ध्यान देवांमध्ये हो लावावं तर कापोतलेशा लागेल. हो, लावावं लागेल. नरक गतीमध्ये पहिल्या पासून 3ऱ्या नरकापर्यंत, कारण कापोतलेशा तिथपर्यंत आहे म्हणून तिथपर्यंत लावलेला आहे. नरक गतीत 1 ते 3. जसं आता आपण 3ऱ्या नरकात जाणारा जो तीर्थंकर प्रकृतीवाला आहे त्याला लेशा कोणती लावली आहे? कापोतलेशा लावली आहे. आणि कापोतलेशेसोबत तिथे रौद्र ध्यान राहणारच आहे, कारण 1 ते 5 गुणस्थानपर्यंत रौद्र ध्यान असते. त्यामुळे तिथे रौद्र ध्यान असायला काही हरकतच नाही आहे. तिथे रौद्र ध्यान आहेच. म्हणून पहिल्यापासून 3ऱ्या नरकापर्यंत. पुढे का नाही लावले? बाकीच्या नरकामध्ये रौद्र ध्यान नाही का? मग रौद्र ध्यान आहे, पण नाहीये ना कापोतलेशा नाही आहे. कापोतलेशा नाही आहे म्हणून पुढचे नरक सोडले. नाही तर प्रश्न मनात येऊ शकतो की 3ऱ्या नरकापर्यंतच का रौद्र ध्यान आहे, पुढे नाही आहे का रौद्र ध्यान? रौद्र ध्यान आहे, पण लेशा नील आहे किंवा कृष्ण आहे, म्हणून पहिले 3 नरक घेतलेले आहे. तिर्यंच्या गतीमध्ये कर्मभूमीमध्ये पहिल्यापासून 4थ्या गुणस्थानापर्यंत कापोतलेशेसोबत रौद्र ध्यान आहे, 4थ्या गुणस्थानपर्यंत. पण मनुष्य गतीमध्ये देखील कर्मभूमीमध्ये पहिल्यापासून 4थ्यापर्यंत कापोतलेशेसोबत रौद्र ध्यान आहे. भोगभूमी या जीवांना, मनुष्य आणि तिर्यंचांना कापोतलेशा असत नाही पर्याप्तक अवस्थेत, पण अपर्याप्तक अवस्थेत असू शकते. आणि म्हणून मनुष्य आणि तिर्यंचांना निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये कापोतलेशेसोबत रौद्र ध्यान राहील. हे आणि कसं काय? देवगतीमध्ये मरताना त्याची लेशा जर कापोतलेशा असेल तर नाही, भोगभूमीत म्हणजे काय जन्म पर्टिक्युलर आहे घेणार त्याची आहे तो. विशेषता? हो ना, मग तिथे विशेष कापोतलेशा नसते का पर्याप्त अवस्थेत? नाही,
शुभलेशा आहे ना सगळे भोगभूमीत. सगळे सम्यक हो, दृष्टी आहे म्हणून. हा. सगळ्यांना. नाही नाही, हम्म. सगळे सम्यक दृष्टी नाही आहे. मग तेच. मग तिथे भोगभूमीत. मिथ्यात्व जरी असेल, हा मिथ्यात्व जरी असेल त्यांना, हा तरीही हा. 3 शुभलेशाच आहे पर्याप्तक अवस्थेत. भोगभूमीच्या जीवाला 3 अशुभलेशा पर्याप्तक नाहीतच. अवस्थेत असतच नाही, नसतातच. म्हणजे हे फक्त नियमच जन्म आहे हा. घेताना. हो हा हो, नियम आहे. हा. नियम आहे. भोगभूमीतल्या जीवांना आणि भवनत्रिकामध्ये सुद्धा पर्याप्तक अवस्थेत शुभलेशाच आहे. तो हम्म. कुभोगभूमीतला असेल तरीही शुभलेशा आहे त्याला, अशुभलेशा नाही आहे. ठीक आहे. म्हणून भोगभूमी मनुष्य आणि तिर्यंच्या अपर्याप्तक अवस्थेत असू शकते. जर मिथ्यात्व अवस्थेत मरण झालं त्याचं, तर मग राहू शकते. आणि साधन मध्ये झालं तरीही राहू शकेल कदाचित, अनंतानुबंधीचा उदय सुरू झाला म्हणून. आणि 4थ्या गुणस्थानात मरण झालं तर मात्र अपर्याप्तक अवस्थेतही शुभलेशा राहील. जर 4थ्या गुणस्थानात मरण झालं तर अपर्याप्तक अवस्थेमध्ये सुद्धा शुभलेशा राहील. म्हणून भोगभूमिया मनुष्य आणि तिर्यंच्या निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये, आणि देवगतीमध्ये भवनत्रिका देवांमध्ये निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत कापोतलेशा सोबत रौद्र ध्यान राहील. प्रकरण क्लिअर झालं मनामध्ये? पुढचं पाहू. नील लेशा के साथ सम्यक ज्ञान कहा नहीं पाए जाते. सम्यक ज्ञान नाही याचा अर्थ काय, की त्याला सम्यक दर्शनाची पण प्राप्ती नाही. आणि इकडे लेशा कोणती म्हटलेली आहे? नील लेशा. मग नील लेशा सोबत सम्यक ज्ञान कहा नहीं पाए जाते. नरकात बेस्थान. आहेच. नरकात तर आहेच ना. मग नरकात तर आहे. मग काय. आता पहा त्यांनी कसं लावलं. देवगती में नील लेशा के साथ सम्यक ज्ञान नहीं होता. जर तो उत्पन्न होऊ लागलेला आहे तर त्याला लेशा कोणती पाहिजे? नील लेशेवाला कुठे उत्पन्न होईल? भवनत्रिकामध्ये जाईल. आणि भवनत्रिकामध्ये ज्याचा जन्म भुवनत्रिकात झाला, कापोत लेशाच असेल ना. नील लेशा का नसेल ना. तिन्ही घेतलं ना, तिन्ही घेतल्यानं. मरताना समजा त्याचा असेल एखादा कापोत जीव, लेशा. कापोत लेशाच कापत असेल. नील पण घेतली ना. मला असं हे वाटतं पा की नील पण, देव म्हणजे भवनत्रिकात कापोतच लेशा असेल अपर्याप्त अवस्थेत, असं मला म्हणजे हा, असं का माझ्या नील पण मनात घेतली आहे ना. फिट. नाहीये, इथे नील घेतली ना. देवगती में नील लेशा के समय. मग नील लेशा कशी घेतली? अपर्याप्तकाच्या अपेक्षेने घेतली ना. अच्छा. जर त्याचं मरण त्या लेशेमध्ये झालं असेल, हे पा लेशेचे अनेक प्रकार आहे, त्या हम्म. लेशेमध्ये त्या जीवाचं जर मरण झालं असेल तर तो कोणत्या देवांमध्ये, आता भवनत्रिकामध्ये देखील त्यांचे पण प्रकार आहे देवांचे हा. त्या हो. ठिकाणी. तर त्या हम्म. नीच जातीच्या देवांमध्ये त्यांचा जन्म होणार असेल तर मग त्यांची नीललेशा घेऊन पण मरण होऊ शकतं. अच्छा. म्हणून कापत राहील असं नाही आहे, नील पण लेशा आहे. म्हणून देवगतीमध्ये नील लेशा के समय सम्यक ज्ञान नहीं होता. कारण तो जीव कसा आहे आता? अपर्याप्तक अवस्थेत आहे आणि सम्यक दर्शन रहित आहे, हे नक्की. कारण भवनत्रिकामध्ये त्याचा जन्म होऊ लागलेला आहे. ज्याचा जन्म भवनत्रिकामध्ये होतोय त्याला निश्चितपणे अपर्याप्तक अवस्थेत सम्यक दर्शन असणार नाही. सम्यक दर्शन नाही याचा अर्थ त्याच्या जीवनात आता सम्यक ज्ञान पण नाही. भलाई त्याला तिथे उत्पन्न झाल्यावर सम्यक दर्शनाची प्राप्ती तो करू शकतो आणि त्याचं नीललेशेमध्ये नीललेशाच नाही आहे मग पुढे. म्हणून त्याला सम्यक ज्ञान तर होऊ शकतं पण नीललेशा मात्र राहणार नाही तिथे आता. म्हणून देवगति में लील लेशा के समय सम्यक ज्ञान नहीं होता, वहां पितादि शुभ लेशाओं में ही सम्यक ज्ञान होता है. पितादी म्हणजे वैमानिक देवामध्ये जो जाणारा जीव आहे, पितांत लेशा हा हे सांगितलं.
त्या ठिकाणी त्यांना पित्त आदी शुभलेशामध्ये सम्यक ज्ञानाची प्राप्ती असू शकते. म्हणजे त्या जीवांना तिथे सम्यक दर्शन असू शकतं. हा पॉइंट क्लिअर झाला ना. दूसरा, भोग भूमि तथा कुभोग भूमि में नील लेशा में सम्यक ज्ञान नहीं होते, वहां कापोद आदि 4 लेशाओं में ही सम्यक ज्ञान होते हैं. जर भोगभूमी मध्ये एखाद्या जीवाचा जन्म होणार असेल, मिथ्यात्व अवस्थेत त्याचं मरण झालं, तर त्याला नील लेशेपूर्वक त्याचं मरण होऊ शकतं आणि त्याला सम्यक दर्शन सहित तो जाणार नाही. परंतु एखादा जीव कापोदादी 4 लेशाओं में सम्यक ज्ञान हो सकता है. म्हणजे त्याचं कापोत लेशेमध्ये मरण झालं अपर्याप्तक अवस्थेत, तर त्याला त्या ठिकाणी सम्यक दर्शन राहील आणि सम्यक ज्ञानाची प्राप्ती राहील. आणि तो जीव तिथे पर्याप्तक झाल्यानंतर त्याला कापोत लेशा पण राहणार नाही आणि त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती राहील. दूसरा पॉइंट क्लियर झाला. आता तिसरं त्यांनी सांगितलं, नरक में तीसरे चौथे पांचवे नरक में जाते समय भी नील लेशा होती है, लेकिन सम्यक ज्ञान नहीं होता. कारण तो मिथ्यात्व घेऊनच जाणार आहे. फक्त पहिल्याच नरकात तो सम्यक दर्शन घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला सम्यक ज्ञान असणार नाही. क्योंकि सम्यक दर्शन को लेकर जीव पहले नरक से आगे नहीं जाता है. आणि सम्यक्त्व कोणतं घेऊन जाऊ शकतो तो, परत त्याच्यामध्ये प्रश्न आहे की सम्यक्त्व घेऊन तो पहिल्या नरकात तर जन्म घेऊ शकतो, पण कोणतं सम्यक्त्व घेऊन तो पहिल्या नरकात जाऊ शकतो. कृतकृत्य वेदक आणि क्षायिक सम्यक दर्शन. दुसरं क्षायिक सम्यक दर्शन आणि कृतकृत्य वेदक, दोनच सम्यक्त्व घेऊन नरकात उत्पन्न होऊ शकतात, बाकीचे नाही. नंतरचा प्रश्न आहे, कापोत लेशा के साथ क्षायिक सम्यक्त्व किन किन जीवों के पाया जाता है. कापोत लेशा आणि क्षायिक सम्यक्त्व कोणकोणत्या जीवांना नरकात आहे, पहिल्या नरकात. कापोत लेशा के साथ क्षायिक सम्यक्त्व के स्थान, पहिलं सांगितलं भोग भूमिया मनुष्य तिर्यंचों की निवृत्त अपर्याप्तक अवस्था. ठीक आहे. आता आपण वर पाहिलंच ते की जर तो नील लेशेमध्ये गेला तर त्याला सम्यक्त्व असणार नाही, पण कापोत लेशा घेऊन जर तो जाणार असेल तर निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत त्याची लेशा कोणती राहील, कापोत. आणि सम्यक्त्व कोणतं घेऊन जाईल, क्षायिक सम्यक्त्व. म्हणून भोगभूमिया मनुष्य तिर्यंचों की निवृत्त अपर्याप्तक अवस्था में क्षायिक सम्यक्त्वाला तो घेऊन जाणार आहे. नंतर प्रथम नरक की पर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये क्षायिक सम्यक्त्व आणि कापोतलेशा असं कॉम्बिनेशन राहू शकते. आणि कर्मभूमिया मनुष्यों की पर्याप्तक और निवृत्त अपर्याप्तक अवस्था में कापोतलेशा आणि क्षायिक सम्यक्त्व. यहाँ निवृत्त अपर्याप्तक अवस्था में नरक से आने हो असं आहे ते. म्हणजे आता समजा क्षणिक राजाचा जीव येणार आहे नरकातून, देवातून येताना तर ते शुभलेशाच आहे त्यांची. आता तो जीव या ठिकाणी कर्मभूमी सम्यक्त्व घेऊन येतो आहे, क्षायिक सम्यक्त्वी आहे देव. आणि मनुष्य किंवा कर्म इथे कोण होणार आहे, तो मनुष्यच होणार आहे, तिर्यंच बनू शकत नाही आता हे नक्की. देवामधून जो जीव क्षायिक नरकातून नाही, पहिले देव पान. हा, देवातून येणारे जे जीव आहे ते क्षायिक सम्यक्त्व घेऊन येतील तर त्यांची अपर्याप्तक अवस्थेमध्ये देखील शुभलेशाच राहील. कापोतलेशा त्यांची राहणार नाही, शुभलेशा त्यांची राहील. त्यामुळे काय झालं, आणि तिर्यंच गतीमध्ये तो जाणारच नाहीये, तो मनुष्यच बनणार आहे. त्यामुळे त्यांची ती लेशा नक्की झाली शुभलेशा. मग आता आम्हाला कापोत लेशे सोबत कॉम्बिनेशन बसवायचंय, म्हणजे हा जीव
कुठून येणारा आहे? नरकातून येणारा आहे. नरकातून येत असताना हा जीव निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये क्षायिक सम्यक्त्वासोबत बाहेर पडला. पण काय झालं? कापोत लेशा तिथे विद्यमान आहे अपर्याप्तक अवस्थेत. पर्याप्तक झाल्यानंतर त्याची लेशा बदलणार आहे. मनुष्य पर्यायी आला, अपर्याप्तक अवस्थेत कापोत लेशा घेऊन येईल आणि इथे आल्यानंतर त्याची शुभलेशा होईल. ठीक है? म्हणून यहाँ निवृत्त अपर्याप्तक अवस्था में नरक से आने वाली की अपेक्षा समझना चाहिए. कापोतलेशा आणि क्षयिक सम्यक्त्वाचे स्थान. आणि आणखी पण एक असंही असू शकते, पण ते या ठिकाणी दिलेलं नाही आहे. पण आता जो जीव, आता समजा श्रीकृष्णाचा जीव आहे किंवा रावणाचा जीव आहे, हा जीव पण सम्यक्त्व घेऊनच नरकातून आता बाहेर येणार आहे. त्या जीवाची पण कापोतलेशा आणि क्षयोपक्षमिक सम्यक्त्व असं पण तिथे कॉम्बिनेशन राहू शकतं. हे या ठिकाणी दिलं नाही, पण हे पण असू शकतं. कारण ते जीव तर आता सम्यक्त्व घेऊनच नरकातून बाहेर पडणार आहे. कारण काय? त्याचं कारण काय? का बाहेर पडणार आहे? त्यांचं मरताना सम्यक्त्व का सुटणार नाही बा? क्षयिक सम्यक नाही आहे त्यांना. त्यांचं क्षयोपक्षमिक आहे. त्यांचं क्षयोपक्षमिक आहे, पण ते सुटणार का नाही? तीर्थंकर प्रकृतीचा बंध झाला म्हणून. तीर्थंकर प्रकृतीचा बंध आहे. आणि तीर्थंकर कसे आहे? पूर्ण अवस्थेत आता जन्मापासून कसे आहे? अवधी ज्ञानधारी आहे. आणखी कसे आहे? सम्यक्त्व घेऊनच त्यांचा जन्म होणार असतो. म्हणून जन्म होतानाचा क्षण हा कोणता आहे? निवृत्त अपर्याप्तक अवस्थेतला आहे. म्हणजे गर्भात येण्याचा पहिला समय. म्हणजे त्यावेळेला त्यांना सम्यक्त्व असणारच आहे. या दृष्टीने ते आता सम्यक्त्व घेऊनच त्या ठिकाणी बाहेर येतील. त्यांचं सम्यक्त्व सुटणार नाही आणि ते क्षयोपक्षमिक राहील. पण इथे क्षयिक सम्यक्त्वासोबत त्यांनी नियम दिलेला आहे. क्षयोपक्षमिक सम्यक्त्वासोबत नियम लावला नाही त्यांनी, पण हा बसतो. क्या कृष्ण लेशा वाले के भी क्षयिक सम्यक्त्व हो सकता है? कृष्ण लेशा वाल्या जीवांना क्षयिक सम्यक्त्व होतं का? हाँ, कर्मभूमि या मनुष्यों में क्षयिक सम्यक दृष्टि के कृष्ण लेशा भी हो सकती है, लेकिन क्षयिक सम्यक्त्व की उत्पत्ति के काल में तो शुभ लेशाएं ही होती है. पण हा नियम तर काही वाचला नाही. क्षयिक सम्यक दृष्टी आणि कृष्ण लेशा वाला. पण आता ज्या अर्थी हे म्हणतात की उत्पत्तीच्या वेळेला तर त्यांना नक्की नाही आहे क्षयिक सम्यक्त्व असणाऱ्या जीवांना. बदलते का लेशा? मग कृष्ण होईल का उत्पत्तीच्या नंतर? लेशा बदलते. उत्पत्ती नंतरही बदलते लेशा, कृष्णापर्यंत जाईल. मग आता कसं आहे? क्षयिक सम्यक्त्व झालेलं आहे त्याला. हा, क्षयिक सम्यक्त्व झालं. आता श्रेणिक राजाचा जीव घेतला आपण, तर त्यांनी आत्मघात करून मृत्यू झाला त्यांचा है ना. गजावर डोका आपटून त्यांचा मृत्यू झाला. इकडे काय आहे? क्षयिक सम्यक्त्व होतं. पण क्षयिक सम्यक्त्व असताना इतकं आत्महत्या करण्यासारखा तीव्र परिणाम झाला. कदाचित तो कृष्ण लेशेचा परिणाम असू शकेल, असं लावावं लागेल. उद्याला पाहू बाकीचं. वेळ व्हायची झाली आहे. उद्याला पाहू हे बाकीचं प्रकरण. यावर कोणाला काही प्रश्न? कृष्ण लेशेवाल्याचं क्षयिक सम्यक्त्व म्हणजे हे श्रेणिकाचं उदाहरण बसू शकतं, ज्या अर्थी त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येमध्येच कृष्ण लेशेसारखे परिणाम होतात. आणि श्रेणिकाने आयुबंध कोणत्या गुणस्थानात केला होता? पहिल्या चौथ्या. हो, पहिल्या. नरकायू पहिल्याच गुणस्थानात बांधल्या जाते. सम्यक्त्व सोबत नरकायू बांधल्याच जात नाही, कारण नरकायूची विच्छुत्ती पहिल्या गुणस्थानात आहे. ज्या अर्थी त्यांनी पहिल्या गुणस्थानातच आयुबंध केला होता.
मग आता मरताना ही लेशा कशी होईल? जशी आयुबंधाच्या वेळेला लेशा असेल, जेव्हा मुनींच्या गळ्यामध्ये साप टाकला तर लेशा कोणती झाली होती? कृष्ण कृष्ण लेशा. लेशा. आणि म्हणून मरताना पण साधारणतः नियम हाच आहे की मरताना देखील तशाच प्रकारची लेशा होते ज्या समयी आयुबंध झाला असेल त्याचप्रमाणे. म्हणून हा नियम इथे लागू शकतो की त्यांची नंतर लेशा बदलली, कारण 4थ्या गुणस्थानात जरी त्यांचं मरण झालं तरीही आयुबंध मात्र त्यांना पहिल्या नरकात झालेला आहे, आणि म्हणून तशाच प्रकारचे परिणाम होऊन त्यांचं मरण झालं. ज्या प्रकारची लेशा आहे तीच लेशा म्हणजे पुढच्या गतीमध्ये अपर्याप्त अवस्थेमध्ये राहील का? हो, अपर्याप्तक अवस्थेत ती राहते पहिल्यांदा, आणि पर्याप्तक जिकडे झाल्यावर जे मरण झालं की नाही, मरण हम्म होताना जी लेशा आहे त्या लेशेसोबतच उत्पन्न होतो, जन्म होतो त्यांचा. आणि पर्याप्तक झाला की मग जिथे गेला आता तिथे ती लेशा होऊन जाते. मग देवामध्ये तो जाणार असेल तर शुभ लेशा होऊन जाते. पण मरताना तर तो परिणाम, म्हणून तर लेशेचं आणि आयूचं कनेक्शन खूप जवळच आहे. जे लेशेची स्थानं सांगितली की नाही, लेशेची जी स्थानं सांगितली आयुबंधासाठीची, त्याच्यामध्ये लेशा प्रधानतेनी आहे. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.